आगामी काळामध्ये महत्त्वपूर्ण निवडणुका पार पडणार आहेत आणि त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केलेली आहे। आज मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळ बैठक सुद्धा पार पडत आहे। मात्र या मंत्रिमंडळ बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे, ते म्हणजे आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास होणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमुळे। ही पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या संदर्भातली असणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भातली माहिती जी आहे ती दिली जाणार आहे। मुळामध्ये निवडणूक जाहीर होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साधारणतः आपण पाहायला गेलं तर 3 टप्प्यांमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि नंतर मग उर्वरित निवडणुका या पार पडणार आहेत। जवळपास आपण पाहायला गेलं तर गत वर्षी म्हणजे 2024 मध्ये देशात आणि राज्यामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्या। या निवडणुकांनंतर आता जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि या सोबतच होणारी महापालिका निवडणूक आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। कारण जवळपास 2017 नंतर राज्यामध्ये महापालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या नाहीयेत, झालेल्या नाहीयेत। त्यामुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व आता प्राप्त झालेलं आहे। त्यामुळेच निश्चितच आपण पाहायला गेलं तर जी आता मंत्रिमंडळ बैठक होणार आहे, या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून घेतले जातात का, एकंदरीत जी कामं आहेत, पायाभूत सुविधा आहेत जी स्थानिक लेवलला आहेत ती पूर्ण केली जातात का, त्याला मॅरेथॉन वरती ती कामं जी आहेत ती पूर्ण केली जातात का, नागरिकांसमोर लवकरात लवकर जास्तीत जास्त सुविधा योजना ठेवल्या जातात का, हे सुद्धा पाहणं आजच्या या बैठकीमध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। यासोबतच जर आपण पाहायला गेलं तर या संदर्भातली अधिकची माहिती अशी की आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आज निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे। पहिल्या टप्प्यात राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे। डिसेंबर मधील हिवाळी अधिवेशनानंतर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक घेतल्या जातील। त्यासाठी डिसेंबरमध्ये स्वतंत्र निवडणूक कार्यक्रम घोषित केला जाण्याची शक्यता आहे। यासोबतच जानेवारीमध्ये महापालिका निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। त्यामुळे एकंदरीत 3 टप्प्यांमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे। प्रत्येक निवडणूक प्रक्रिया 21 दिवसात पूर्ण करण्याचं आयोगाचं हे नियोजन असल्याची माहिती समोर येत आहे। त्यानुसार नामांकन भरणे ते प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी हे 21 दिवसाचे शेड्यूल जाहीर केले जाण्याची शक्यता ही वर्तवली जाते। साधारणतः आपण पाहायला गेलं तर आज दुपारी ही महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद निवडणूक आयोगाची पार पडत आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय निर्णय घेतले जातात, नेमकं निवडणुकीचा कार्यक्रम कशा प्रकारे घोषित केला जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साधारणतः 246 नगरपालिका, 42 नगरपंचायती, 32 जिल्हा परिषद, 336 पंचायत समिती आणि 29 महापालिकांच्या निवडणुका या आगामी काळामध्ये होणार आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महत्त्व प्राप्त झालेलं आहे। निश्चितच पाहायला गेलं तर या निवडणुका अगोदर झाल्या नव्हत्या, त्या खोळंबल्या होत्या, मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महत्त्व मानल्या जात आहेत। त्यामुळे आता संध्याकाळी होणाऱ्या 4 वाजता सुमारास होणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी वैभव पाटील, मुंबई।